ही देवी केळीतून आले. होय, तुम्ही ऐकता ते खरं आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे रहस्यमय आणि अद्भुत अशा देवीच्या दर्शनाला. आपण ज्या गावामध्ये चाललोय ते गाव म्हणजे खारोशी गाव, आणि हे खारोशी गाव येतं पेण म्हणजे गणपतीच्या माहेरघरात. आणि हा पूर्ण जंगलचा परिसर होता आधी. मंदिराच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला इथे पहिले ते बघायला मिळते ती म्हणजे एक मोठीशी कमान. आता या कमानीवर केळीची पानं काय आहेत त्याचं महत्त्व मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगतो. कमानीपासून वरती येईपर्यंत आपल्याला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं लागतात. नवरात्र उत्सवात इथे भरपूर गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ पण लागू शकतो. मंदिराच्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर आपल्याला इथे बघायला मिळतो तो म्हणजे एक प्राचीन वृक्ष, आणि इथेच या देवीचं स्थान आहे. ही देवी म्हणजे अत्यंत रहस्यमयी देवी अशी आहे. या देवीची आख्यायिका अशी सांगितली जाते की या गावाजवळ एक घनदाट असं जंगल होतं, आणि या गावातलाच एक व्यक्ती एका दिवशी त्याच्या घरी शुभकार्य होतं म्हणून केळीची पानं आणायला त्या जंगलात गेला होता. जंगलात गेल्यावर त्याने पाने तोडायला सुरुवात केली, पण पाने तोडता तोडता चुकून त्याच्याकडून ते झाडच तुटलं गेलं. झाड तोडल्या तोडल्या त्या केळीच्या मुद्यातून एकदम रक्ताचा स्त्राव यायला लागला, आणि रक्ताचा स्त्राव आल्यानंतर तिथेच बाजूला जो एक पाषाण होता त्या पाषाणावर तो रक्ताचा स्त्राव पडला, आणि तो दगड अचानक मोठा होऊ लागला. त्या व्यक्तीने तो प्रकार बघितला आणि तो खूप घाबरला. तो घरी आला, त्याने त्याच्या आजूबाजूच्या लोकांना, घरच्यांना सांगितलं की असा असा प्रकार जंगलामध्ये झालेला आहे. मग गावातल्या लोकांनी तिथे एका चांगल्या ज्योतिषाला नेऊन तिथली पाहणी केली. तेव्हा ज्योतिषांनी त्यांना सांगितलं की या ठिकाणी पवित्र अशा आदिशक्तीचं एक स्थान आहे, आणि तेव्हापासून इथे ही स्वयंभू केळंबा देवी प्रसन्न झाली. केळीच्या पानातून ही उगम झाल्याचा म्हणून हिला केळंबा देवी असं म्हटलं जातं, आणि म्हणूनच तिथे ती केळीची पानं होती खाली. इथे आजूबाजूला पण तुम्ही फोटोमध्ये बघाल तर केळीचीच पानं आहेत. अजून एक गोष्ट सांगायची झाली तर जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार होणार होता तेव्हा याच वृक्षाजवळ शंकरांनी त्यांच्या नागाच्या रूपात इथे लोकांना दर्शन दिलं होतं. हा जो देवीचा परिसर आहे, या देवीच्या परिसरात भरपूर असे आपल्याला दुर्मिळ वृक्ष बघायला मिळतात, आणि केळीची पानं इथे भरपूर आहेत. जसं एकविरेच्या बाजूला एक चाफ्याचा वृक्ष आहे, तसं इथे देखील एक चाफ्याचा वृक्ष आहे. इथली लोक सांगतात संकटकाळी आई केळंबा माताचे तुम्ही नामस्मरण करा, आई केळंबा माता तुमच्या मदतीला नक्की धावून येईल. तर या नवरात्रीमध्ये तुम्ही केळंबा देवीच्या मंदिराला एकदा नक्की भेट द्या, आणि तुमच्या मनातलं जे काही मागणं आहे ते केळंबा देवीला नक्की सांगा. धन्यवाद.